मार्काचा जोड्या लावा आणि 5 मार्काचं एका वाक्यात शब्दाचे उत्तर एका शब्दात. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिक्षण तर घेतलं पाहिजे, पण बेवकूफ निर्माण झाला पाहिजे, बिना डोक्याचा निर्माण झाला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण खरं आणि खोटं कळवतं. शिक्षण माणूस हा नेहमी परीक्षण करायला लावतं, आणि जो सत्याची जाणीव करून देतो तो खरं शिक्षण. ज्या शिक्षणामध्ये खरं आणि खोटं कळतं तो शिक्षण. नाही तर ठेवली अनंत तशीची राहावी. किती मोठे मोठे शिकलेली माणसात पाहतो आपण. या प्रकरण दररोज गाजलेली आहे. उच्च शिक्षित स्वतःला म्हणतात, उच्च शिक्षित अधिकारी म्हणतात, परंतु म्हणूनच म्हणतात तथागत अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्त पैदा होता और अंधभक्त मानसिक गुलाम होता है. एखाद्याने किती डिग्री घेतलेली असेल, तो डिग्रीवाला डिग्री आहे म्हणून तो मोठा काही आहे असं नाही. म्हणून बुद्धांकडे काय झालं, एकदा तथागत बुद्धांकडे काही माणसं आली आणि तथागत म्हणतात की तुम्ही तथागत आमच्याकडे येता किंवा जेव्हा तिथे तिथे देशना देतात, त्या देशनामध्ये सांगतात, पण तुमच्या आधी काही लोक आमच्याकडे येतात, मोठे मोठे बाबा येतात, प्रवचन करतात, एवढी मोठी मोठी प्रवचन करतात, ते म्हणतात की मी म्हणतो तेच बरोबर आहे. त्यानंतर दुसरी बाई येते, मोठा टिळा लावलेली, ती सुद्धा प्रवचन करते आणि ती प्रवचनात म्हणते की मी म्हणतो तेच बरोबर आहे. एक आणखी दुसरा ज्योतिष्य टाईप माणूस येतो, तो म्हणते मी माझं म्हणणं तेच बरोबर आहे. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणता की तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही ऐकावं कोणाचं? म्हणून तथागतांनी हे कालाम लोकांना सांगितलं. म्हणून आपण कालाम सूत्र नेहमी ऐकतोय. कालाम सूत्रामध्ये म्हटलेलं आहे तथागतांनी, तो किती शिकलेला असेल, किती मोठा असेल, किती डिग्री असेल, किती दिसायला सुंदर असेल, किती चांगली त्याची वाणी असेल, तरी परंतु त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण जोपर्यंत तर्कसंगत बुद्धिसंगत तुम्हाला ग्वाही देत नाही, तुम्हाला वाटत नाही हा बोलणारा खरा बोलतोय, त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. एका महाराज, बाबा तू शिकलेला असून तू असं का करतोय? हे सर्व मानसिक गुलामाचे काम आहे. म्हणून बुद्धाला आपण का मानतो? 5 इंद्रियावर सारेच बोलतात, बुद्धाने 6व्या इंद्रियावर बोललं, कारण सर्व काही करणारा तुमचा मनच आहे. म्हणून धम्मपदांमध्ये म्हणतात मनोसेट्टा मनोमय आहे, सर्व मनाचीच करामत आहे. हे मनाला काबू ठेवायचं असेल तर धम्माच्या मार्गाने येणं गरजेचं आहे. धम्म हा सातत्याने सांगतो की तुमचा कल्याण तुम्हालाच करायचंय. तुमचा कल्याण कोणीच करणार नाही. तुम्ही म्हणू नका मी स्त्री आहे,